माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात माहेरी जा सुवासाची कर बरसात घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊ साठी परी मन खंतावत विसरली काग भादरात वर्ष झालं माहेरीच्या सुखाला मन आचवलं फिरून फिरून सयाई जीव वेडावतो चंद्रकलेचा ग शेव ओला चिंब होतो काळा कपिलेची नंदा खोडकर फार हुंग हुंगुरिया करे कशी ग बेजार परसात पारिजातकाचा सडा पडे कधी फुल वेचायला नेशील तू गडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळाने दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. नमस्कार साहित्य रसिक हो. मराठी साहित्याचे काव्यदालन आपल्या भावमधुर कवितांनी समृद्ध करणारी बेळगावमधील 3 व्यक्तिमत्वे म्हणजे इंदिरा संत, कृब निकुंब आणि शंकर रामाणे. 2020 हे कविवर्य कृब निकुंब यांचे जन्मशताब्दी वर्ष. म्हणूनच त्यांच्या साहित्याला, त्यांच्या काव्य प्रतिभेला मानवंदना देण्यासाठी बेळगावच्या मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे ह्या कार्यक्रमाचं आज आपण खास आयोजन केलेलं आहे. कपिलेच्या दुधावरील दाट साईप्रमाणे माया करणारं आणि पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनात दरवळणारं असं हे माहेर. स्त्री मनाच्या अंतर्भागात डोकावून तिच्या मनातील हळुवार आणि तरल भावना ज्या कवितेतून कृब निकुंबांनी अजरामर केल्या ती कविता आणि जी कविता कमलाकर भागवत यांनी संगीत देऊन सुमन कल्याणपूर यांच्या आर्त आणि सुमधुर आवाजात स्वरबद्ध केली, त्याच कवितेचं गायन आत्ता ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिशय सुरेल आणि औचित्यपूर्ण असं करून पुण्याहून पूर्वा जठार यांनी आत्ता केलं. पूर्वा, तुमचं मंथनमध्ये खूप खूप स्वागत आणि मनापासून धन्यवाद. कविवर्य कृब निकुंबांच्या जन्मशताब्दी निमित्त आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याच काव्यावरती डॉक्टरेट मिळवलेल्या बेळगावच्या डॉक्टर शुभदा शहा या आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत. कृब निकुंब यांचे साहित्य आणि आस्वाद या विषयावरती त्या आपल्याबरोबर बोलणार आहेत. शुभदाताई, मंथन परिवारात तुमचं मनापासून स्वागत. मी पुन्हा एकदा कृब निकुंब यांना सादर वंदन करते
आणि सर्व उपस्थित सहभागी रसिकांचं मनापासून स्वागत करते आणि यानंतर आशा कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर शुभदा शहा यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार साहित्य रसिक बंधू भगिनींनो. मराठी साहित्याच्या प्रांगणात स्वप्रतिभेनं स्वतंत्र नाममुद्रा उमटवणाऱ्या कवी कृ.ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष. त्यानिमित्तानं त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीने व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. व्याख्यात्या आहेत डॉक्टर शुभदा शहा आणि त्यांचा परिचय मी आपल्याला करून देते. डॉक्टर शुभदा शहा यांचं शिक्षण पुणे येथे झालं. मराठी, इंग्रजी, फिलॉसॉफी हा विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या. मराठी, हिंदी व लिंग्विस्टिक्स हा विषय घेऊन त्या मास्टर ऑफ आर्ट्स झाल्या. कृ.ब. निकुंब जीवन आणि साहित्य या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी PhD ही पदवी संपादन केली. आणि बेळगाव येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे मराठी व हिंदी विषयाचं 35 वर्ष अध्यापन केलं. विंदा, सानिया आणि तसेच सखे सांगाती, कुलवधू ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. साहित्य व साहित्यिक यांच्या संदर्भातील वैचारिक लेख, परीक्षणे, स्वतंत्र कथा, अनुवादित कथा, अनुवादित व्यक्तिचित्र, ललित लेख, स्फुटलेख इत्यादी त्यांचं लेखन मराठी मासिके, साहित्य संमेलन विशेषांक, दीपावली विशेषांक, मासिके, साप्ताहिके, विशेष पुरवणी यातून प्रसिद्ध झाले आहेत. कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या बोर्ड ऑफ स्टडीजची सदस्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. बेंगलोर बोर्ड पाठ्यपुस्तक समितीची सदस्या आणि परीक्षण समितीची सदस्या या नात्याने त्यांची नियुक्ती केली गेली होती. मराठी साहित्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून त्या आमंत्रित होत्या. मराठी एक्सपर्ट या नात्यानं सिटी सेंट्रल लायब्ररी कमिटीत त्यांची नियुक्ती केली होती. साहित्याबरोबरच विशेष रुची असलेली त्यांची क्षेत्रे म्हणजे संगीत, सतारवादन आणि नाट्य दिग्दर्शन. डॉक्टर शुभदा शहा यांचा आजचा व्याख्यानाचा विषय आहे कविवर्य कृ.ब. निकुंब, साहित्य आणि आस्वाद. विद्यार्थीप्रिय आदर्श वंदनीय गुरु आणि जनप्रिय आदरणीय कवी कृ.ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीचा औचित्य साधून त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर शुभदा शहा यांचं व्याख्यान आयोजित करताना मंथन संस्थेला अभिमान वाटतो. मी डॉक्टर शुभदा शहा यांना मंथनतर्फे व्याख्यानासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. मंथन साहित्य संस्थेचे आभार वास्तविक मी मानते की त्यांनी हा कार्यक्रम जन्मशताब्दी कृ.ब. निकुंब जन्मशताब्दी या निमित्तानं मला व्याख्यानाला बोलवलं. याबद्दल मी त्यांची आभारी आहे. कारण जन्मशताब्दी आणि त्यात निकुंब कृ.ब. निकुंब यांच्यावर जो काही मी अभ्यास केलेला आहे तो व्यक्त करण्याची संधी त्या मला देत आहेत. आणि त्यामुळे मंथन आणि मंथनची कार्यकारिणी तसेच त्यांचा सभासद वर्ग यांची मी अत्यंत आभारी आहे. असं म्हणतात की ज्ञान हे देण्यानं वाढतं. तुम्हाला एक सुभाषित मला ऐकवावंसं वाटतं. अपूर्व कोपी कोशयो विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाती क्षयमायाती संचयात. याचं थोडंसं हिंदीकरण म्हणा किंवा हिंदीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा एक दोहा मिळतो. तो असा, सरस्वती के भंडार की बड़ी अपूर्व बात, सरस्वती के भंडार की बड़ी अपूर्व बात,
जो जो खरचई त्यों त्यों बढी, बिन खरचई. अर्थातच इथपर्यंत आल्यानंतरच मला कळतं आहे की तुम्हाला ह्याचा अर्थ कळलेला आहे संस्कृत सुभाषिताचा, की सरस्वतीचा जो कोश आहे म्हणजे विद्येचं जे भांडार आहे, ज्ञानकोश, विद्येचं जे भांडार आहे, ते भांडार जितकं तुम्ही वापराल तितकं तितकं ते अधिकाधिक भरत जातं आणि जितकं ते तुम्ही साठवून ठेवाल तितकं त्याचं क्षय होत जातो, ते घटत जातं. बिन खरचई घटी जात असा तो पुढचा भाग आहे. तेव्हा ते घटत जातं, कमी होत जातं असा त्याचा अर्थ आहे. आज आपण मला या निमित्ताने जो काही मी अभ्यास केलेला आहे निकुंबांच्यावरती तो व्यक्त करण्याची संधी दिलीत हे औचित्याला तर धरून आहेच, परंतु त्यासाठी मी अधिक मनपूर्वक आभार आपले सर्वांचे मानले आणि मानते. अर्थातच जेव्हा मी नोकरीच्या निमित्ताने बेळगावला आले त्यावेळेला सगळ्यात मोठं आकर्षण बेळगावचं होतं ते म्हणजे 2 मान्यवर कवींना मला भेटायला मिळणार. कवयित्री इंदिरा संत आणि मान्यवर कविवर्य कृब निकुंब या दोघांची गाठभेट होऊ शकेल हा आनंदच खूप मोठा होता. वास्तविक यांचा परिचय होणं, पुण्यापासनं मी नाव ऐकत होते आणि पुण्याहून इथे आल्यानंतर हे दोघंही मान्यवर कवी मला त्यांची भेट घेता येणार याचा आनंद हा खूपच मोठा होता. मान्यवर कवी बेळगावचं भूषण, त्यानंतर कृब निकुंबांच्या बाबतीत मान्यवर कवी, प्राध्यापक, उत्तम प्राध्यापक, उत्कृष्ट व्याख्याते आणि समतोल समीक्षक या 4ही भूमिका ते एकत्र निभावत होते आणि हेही मला त्यांच्या विद्यार्थी वर्गाकडनं आणि समाजाकडनं कानावर येत होतं. कृब निकुंब ही व्यक्ती म्हणून कशी आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं आणि थोडासा अभ्यासपूर्ण शोध माझा सुरू झाला. हा जो शोध घेतला त्यामध्ये जाणवलं की मुलाखत, त्यांचा वाचन व्यासंग, विद्यार्थी वर्गातून निर्माण झालेली मतं हे सर्वच विचारात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जी काही माहिती मिळाली ती मोठी आश्चर्यकारक, किंबहुना आश्चर्य एवढ्यासाठी की खूपच ज्याला ज्ञानाचे पदर लाभलेले आहेत अशी ही व्यक्ती आहे. आणि केवळ ज्ञान ह्या क्षेत्रातच नाही तर विविध क्षेत्रातील ज्यांची जी काय आवड आहे, जी रुची आहे ती फार मोठी आहे, चांगली आहे, प्रगल्भ अशी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण हाही एक जाणून घेण्याचा भाग होता. तोही या निमित्ताने जाणून घेतला आणि माझा डॉक्टरेटचा प्रबंधच जो आहे त्यामध्ये त्याचाही समावेश केला. जीवन आणि साहित्य, कृब निकुंब जीवन आणि साहित्य हे नाव देताना, प्रबंधाचं नाव देताना केवळ जीवनाचा एक स्थूल आढावा घ्यायचा एवढाच हेतू नव्हता. त्यामध्ये त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्यावर झालेले संस्कार अर्थातच व्यक्तिमत्वामध्ये हे समाविष्ट होतात आणि त्याचा साहित्यामध्ये असणारा अनुबंध अशा स्वरूपाचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांचं जीवन आणि साहित्य यातला अनुबंध थोडाफार व्यक्त करणारं असा हा प्रबंध माझ्याकडून लिहिला गेला. आज वेळेच्या मर्यादेमुळे सर्वच विषयांना त्यांनी लिहिलेल्या किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं त्या विषयांकडे पाहिलेलं आहे त्या दृष्टिकोनानं या ठिकाणी व्यक्त करणं ही गोष्ट कठीण आहे आणि त्यांच्या जीवनाचा थोडक्यात अतिशय परिचय देऊन त्यांच्या साहित्याचा जेवढा संक्षिप्त परिचय देता येईल, आवश्यक जेवढा आहे तेवढा देऊन
मी त्यांच्या प्रेमविषयक त्यांच्या भावकवितेकडे वळणार आहे आणि भावकवितेमध्ये सुद्धा प्रेमविषय हा त्यांनी जो हाताळला आहे आपल्या कवितांमधून. कारण एवढंच की भावकवितेमध्ये सुद्धा त्यांनी प्रेमाचा जो काही एक भावच्छटा व्यक्त करताना गुणात्मक जो फरक आपल्याला आढळतो त्या दृष्टिकोनातून हा विचार करायचं मी ठरवलं आहे आणि आपल्यासमोर व्याख्यान देताना या दृष्टिकोनातून दिलं जाईल हे फक्त विचारात घ्यावं. 9 ऑगस्ट 1920 कृपनिकुंबांचा जन्म धुळे येथे झाला. इयत्ता 3रीपर्यंत तिथे होते आणि नंतर ते नाशिकला गेले. 7 बहिणी आणि मोठ्या 7 बहिणी आणि त्यांच्या पाठीवर झालेला हा 8वा मुलगा म्हणून त्यांचं नाव कृष्ण ठेवलं. तेव्हा कृष्ण बलवंत निकुंब हे त्यांचं संपूर्ण नाव. 1920 हा टप्पा असा आहे त्यांच्या जन्माचा किंवा जन्मानंतरचा. साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 1920पर्यंत जी काही एक नवीन आधुनिक काव्य परंपरा निर्माण झालेली आहे ती काव्य परंपरा लक्षात घेऊन, पूर्वकालीन परंपरा लक्षात घेऊन आणि समकालीनांची जी वैशिष्ट्ये आहेत, कारण रविकिरण मंडळाचा जन्म ह्या वेळेला झालेला आहे. 1920 नंतर रविकिरण मंडळाचं कार्यकर्तृत्व मोठ्या प्रमाणात सुरू झालं. ते जे काही सुरू झालेलं आहे त्याचे समकालीनांचे काही वैशिष्ट्यपूर्णता किंवा थोडेसे प्रभाव सांभाळत लक्षणीय असं कार्य कृपनिकुंबांनी आपल्या साहित्यातून केलं. भावकविता हा त्यांचा सगळ्यात आवडता विषय, पण त्यांनी खंडकाव्यही लिहिलं. भावकवितेचा विचार आपण नंतर करू. खंडकाव्य, मृगावर्त नावाचं खंडकाव्य त्यांचं अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना नुसतं प्रसिद्धच नाही तर साहित्यात त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे की ज्याच्याबद्दल असं म्हटलं गेलं आहे, सत्यकथेने हा एक मोठा अभिप्राय त्यांच्याविषयीचा दिलेला आहे की जीवनव्यापी चिंतन, सघन प्राककथेचे, मिथचे उपयोजन, अभिजाततेची पार्श्वभूमी आणि प्रौढ कलात्मक विदग्ध अशी भाषाशैली यांचा उचित समन्वय झाल्यामुळे हे महाकाव्य हे खंडकाव्य आणि ह्या खंडकाव्याचा जो आत्तापर्यंतचा चालत आलेला रथ आहे तो अंगुष्ठ मात्र वर उचलण्याचं कार्य केलेलं आहे. तेव्हा असं हे मृगावर्त खंडकाव्य त्याचं थोडक्यात वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडते. या खंडकाव्यामध्ये भागवतातली 5व्या स्कंधातली भरताची कथा घेतलेली आहे. भरत हा ऋषभदेवांचा मुलगा. ऋषभदेव हे आपला कार्यभाग, राज्यकारभार वगैरे सांभाळून नंतर वानप्रस्थाश्रमी गेले. भरतावर राज्याची जबाबदारी सोपवली. भरताने हे राज्याची जबाबदारी एका विशिष्ट वयापर्यंत पार पाडली आणि नंतर भरतही वानप्रस्थात निघून गेला, वानप्रस्थाश्रमाला गेला. अर्थातच राज्यापासून दूर गेल्यानंतर रोजची आन्हिक करत असताना, धार्मिक आन्हिक करत असताना एक दिवस गंडकी नदीच्या तीरी उभे असताना पहाटेच्या वेळेला एक हरिणी धावत धावत तिथून जाताना त्यांना दिसली आणि ती जीवाच्या आकांतानं पुढे पळत होती. ती हरिणी गर्भिणी होती, कारण मागे सिंहगर्जना ऐकू आली. गर्जनेचा आवाज ऐकताच ही हरिणी अत्यंत जीवाच्या आकांतानं अशी पळायला लागली. पळता पळता पुढे जात असताना तिचा गर्भपात झाला आणि नदीमध्ये ते हरिण शावक पडले. तिनं एक नजर फक्त भरताकडे टाकली आणि ती
तिथून नाहीशी झाली. तिचं पुढे काय झालं हा काव्याचा विषय नाही. पण ते हरिण शावक बघितल्यानंतर भरतांनी त्या हरिण शावकाला उचललं, घरी नेलं, कुटीमध्ये नेलं आणि त्याचं संगोपन केलं. हे संगोपन इतक्या लहान मुलाचं जसं संगोपन करावं तसं या हरिण शावकाचं त्यांनी संगोपन केलं. त्याला घास भरवणं, उठता बसता त्याची आठवण काढून त्याप्रमाणे त्याच्याशी खेळणं किंवा जसं लहान मुलांचं आपण संगोपन करतो थोडक्यात त्याप्रमाणे त्यांनी हरिण शावकाचं संगोपन केलं. संगोपन केल्यानंतर हळूहळू हरिण शावक मोठं झालं. रोजची धार्मिक आन्हिकं भरताची चाललेलीच होती, पण त्यामध्ये मृगशावकाचा विसर त्यांना पडलेला नव्हता. मृगशावक इकडे तिकडे हिंडायचं, फिरायचं, खेळायचं, अल्लडपणे येऊन त्यांच्या मांडीवर बसायचं, कुशासनावर कधी जाऊन बसायचं. परंतु असा हा दोघांचा जो काही संवाद चालायचा, दोघांचा काही सहवास मिळत होता एकमेकांना, त्यामध्ये हळूहळू भरत त्याच्यामध्ये गुंतत गेले. इतके गुंतत गेले की त्याच्याशिवाय त्यांना चैन पडेना. एक दिवस मोठं झाल्यानंतर हे हरिण शावक ज्या वेळेला मोठं झालं त्यावेळेला ते बाहेर गेलं आणि खूप वेळ आलंच नाही. बराच वेळ आलं नाही तेव्हा एक प्रकारची विव्हल अशी अवस्था भरतांची झाली. भरत विव्हल झाले, व्याकुळ झाले आणि नंतर हे हरिण शावक परत आलं. हे पाडस परत आल्यानंतरही त्याच्याबरोबर संवाद साधताना, त्याच्याबरोबर हसत खेळत त्याचा सहवास अनुभवताना भरत आनंदातच होते. आणि आपली जी काही आन्हिक धार्मिक चर्या, जी काही दिनचर्या होती ती ते सांभाळतच होते आणि मनाला एकच समजावत होते की चराचरात परमेश्वर भरलेला आहे. त्यामुळे ह्याला सांभाळणं, ह्याला लहानाचं मोठं करणं आणि त्याच्यामध्ये जरी आपण वेळ घालवला तरी मोठं असं काही आपल्याकडनं चूक होत नाही आहे, अशा प्रकारची भावना थोडीशी भरतांची झाली. अशा ह्याच्यातच एक दिवस जे हरिण बाहेर पडलं, हरिण शावक जे बाहेर पडलं ते जणू परत न येण्यासाठी. दिवस गेले. भरत व्याकुळ होऊन, विव्हल होऊन त्याच्या ध्यासानं जणू मृतप्राय झाले. इतकंच नाही तर 2, 3, 4 दिवस जेवढा काळ गेला तेवढे दिवस ते न आल्यामुळे भरतांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मृगशावक परत आले. भागवतातली कथा आणि कृपनिकुंबांनी घेतलेली कथा यामध्ये थोडाफार फरक आहे, कारण दोन्हीचे उद्देश, दोन्हीच्या भूमिका लिहिण्यामागच्या ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा अनेकत्वाकडनं एकत्वाकडे जायचा आणि संवाद साधायचा जे शुभ्रत्व आहे ते जगातलं जास्तीत जास्त आपण स्वीकारायचं आणि त्याचा संदेश द्यायचा ही भूमिका निकुंबांची आहे. तर तिथे धार्मिक अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मुक्ती कशी मिळवता येईल हा उद्देश भागवतातल्या 5व्या स्कंधातल्या भरतकथेचा आहे. असे अनेक ठिकाणी कथांमध्ये बदल करत करत व्यक्तिचित्रांमध्ये बदल आहे, वातावरण निर्मितीमध्ये बदल आहे, वातावरण चित्रणामध्ये बदल आहे. अशा प्रकारचे बदल करत 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 जणू स्वतंत्र पुनर्निर्माण कृपनिकुंबांनी खंडकाव्यामध्ये या भागवतातल्या 5व्या स्कंध्यातल्या भरतकथेचं केलं. काय केलं स्वतंत्र पुनर्निर्माण? प्रश्न आपल्या मनात हा निर्माण होतो. वाचकांच्या मनात तर निश्चितच होतो की काय नक्की बदल केले त्यांनी. हे बदल झाले, पण तरीसुद्धा आशय त्यामध्ये काय बदल केला? कारण मुळात खंडकाव्याचा जो आत्मा आहे तो भागवतातला आहे. मग तिथे बदल असा झाला की त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच पूर्णपणे वेगळा केला गेला. त्याच्यातनं जे साधलं गेलं ते जीवनचिंतन, जीवनभाष्य हे वेगळं केलं गेलं. तिथे धार्मिक हेतू आहे, ते इथे जीवनभाष्याचा हेतू हा सामाजिकतेमध्ये व्यापला गेला.
या ठिकाणी हे कसं झालं, हा मृग म्हणजे केवळ मृगशावक नाही, तर हा मृग म्हणजे ज्याच्या त्याच्या मनात दडलेला मृग आहे. त्यांनी म्हटलं आहे, तुम्हाला एक 4 ओळी म्हणून दाखवते. तुमचे माझे हेच वेळ. भरताची जी मृगाविषयीची आसक्ती होती ती आपण पाहिलीत, किती त्याच्यात तो गुंतत गेलेला होता हे पाहिलं. तुमचे माझे हेच वेळ, हीच धुंदी हाच घोष. त्यांचे यांचे हेच वेळ, हीच चिंता हाच तोष. समजतंय का पहा. माझ्या मृगा कोठे आहेस, माझ्या मृगा कोठे आहेस, हाच यांचा एक ध्यास. परतून ये परतून ये, हाच यांचा श्वासोश्वास. इथे आपल्याला पुढचा भाग कळतो. कवी म्हणतो, एक भव्य मृगावर्त, एक भव्य मृगावर्त, जग याचेच रूढ नाव. पळते मृग, क्षुब्ध वेड, झपाटणारी धुंद धाव. लक्षात घ्या, एकदम भागवतातला जो धार्मिक हेतू आहे तो बदलतो आणि सामाजिक हेतूनं हे काव्य कसं निर्माण झालं हे आपल्या लक्षात येतं. आणि सामाजिकच नाही तर विश्वात्मक पातळीच्या उंचीला कसं ते पोचतं हेही लक्षात येतं. कारण नुसताच मृग इथे वेगळा नाही, प्रत्येकाचा काहीतरी ध्यास आहे. प्रत्येकाला आपल्याला आपल्या जीवनात कुठला ना कुठला तरी मृग सापडवायचा आहे. कदाचित हा मृग म्हणजे घराघरात असलेली मागची पिढी आणि पुढची पिढी ह्यांच्यातलाच काही भाग आहे समजून घेण्याचा. जसा नदीचा प्रवाह पुढे जातो तसा पुढची पिढी ही पुढे जात असते, मागची पिढी ही केवळ त्यांच्यावरतीच आसक्त असते, त्याने आपल्याकडे पाहावं ही एक कुठेतरी कल्पना असते आणि ती मात्र पुढे पळत असते. परतून ये परतून ये हा जरी टाहो असला तरीसुद्धा त्यांना मागे बघायला वेळ नसतो, कारण त्यांना पुढे जायचं असतं. तेव्हा या जगाची ही रीत आहे की प्रत्येक पिढीला पुढे जायचं असतं आणि मागची पिढी ही फक्त पुढच्या पिढीकडे बघून आक्रोश करत असते. जीवनामधले हे जे काही आवर्त आहेत, आसक्ती विरक्ती यांचे जे आवर्त आहेत, याचे वेढे वळसे निकुंभांना उलगडायला लागले आणि त्याच्यातून त्यांनी जे साध्य केलं ते हे केलं की जग याचेच रूढ नाव. नुसतं आम्ही तुम्ही नाही तर सर्वच जणं, कोणी याला अपवाद नाही, प्रत्येकजण ह्या आवर्तातच फिरतो आहे आणि ही जीवन आसक्ती आणि विरक्ती यामध्ये गेलेला हा माणूस कुठल्या तरी मृगाचा शोध घेतो. मग कदाचित ती पुढची पिढी असेल, आपली मुलं असतील, मुलंबाळं असतील, किंवा प्रत्येकाचं काही ध्येय असेल किंवा काहीतरी त्याची जी आकांक्षा आहे जीवनाकडनं पूर्ण व्हावी अशी ती असेल. तेव्हा हा मृग प्रत्येकाचा वेगळा, पण ध्यास एकच, आसक्ती एकच आणि हे झपाटलेपण पण एकच. अशा प्रकारचं पुनर्निर्माण जवळजवळ या खंडकाव्यात त्यांनी या भरतकथेचं केलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीला उल्लेख केला. आता ही भरतकथाच त्यांनी का निवडली याच्यामागेही एक कारण आहे. हे कारण असं की निकुंभांचा मुलगा, त्यांचं मुलांवर अतिशय प्रेम होतं आणि मातेवर प्रेम होतं, पित्यावर प्रेम होतं. मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की अतिशय प्रिय असणाऱ्या व्यक्तींचा जर वियोग झाला तर माणसाच्या मनात तो कुठेतरी राहतो, बराच जाणवतो तो तिला. त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर निकुंभांचा मुलगा, कवीचा मुलगा, किंवा पुण्यामध्ये शिक्षणासाठी म्हणून गेला. साधारणपणे 1970 साली हे काव्य प्रसिद्ध झालं. पण खंडकाव्य त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयीचं चिंतन हे त्याच्या अगोदरपासून चालू होतं आणि तत्पूर्वीचा जर विचार केला तर मातापित्यांचा अंत झालेला होता आणि मुलाचा वियोग शिक्षणाच्या निमित्तानं त्यांना भोगायला लागत होता. त्यावेळेला
खंडकाव्य प्रसिद्ध झालं. पण ही कुठेतरी सबंध जी जाणीव गतकालातली आहे, ही जाणीव यामध्ये व्यक्त झाली आणि मग ते सामाजिक दृष्टिकोनातनं बघण्यासारखंही काव्य झालं आणि विश्वव्यापक त्याला अर्थ निर्माण झाला. तर हे जे व्यक्तिमत्वात दडलेले जे काही सहज न दिसणारे असे काही विचार असतात, ते विचार अशा प्रकारे साहित्यातून प्रकट होत असतात. हा भाग लक्षात घेण्यासारखा आहे. साहित्यामध्ये जे प्रकट होतं ते जीवनानुभवांचं बरंचसं चित्रण असतं, असं कवीचंही मत आहे. तेव्हा अनुभवाशिवाय तितकं सुंदर, जिवंत, प्रत्येकारी असं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. जशी ही खंडकाव्याची सुरुवात रविकिरण मंडळाने केलेलीच होती, त्यातच हाच खंडकाव्याचा प्रकार आपणही थोडासा लिहून पाहावा या दृष्टिकोनातून ही कदाचित असेल, पण त्यांनी हे खंडकाव्य लिहिलं आणि खरोखरच या खंडकाव्याचा रथ अंगुष्ट मात्र वर उचलला गेला. हे योगदान निकुंबांचं मोठं होतं. त्यांनी शिशुगीतं लिहिली, बालगीतं लिहिली. ऐन सुरुवातीचा काव्यसंग्रह त्यांचा सायसाखर हा आहे, 1954 साली प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह पावसाचं घर. पावसाचं घर हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आणि ऐन पहाटे हा तिसरा काव्यसंग्रह. हे दोन्हीही काव्यसंग्रह म्हणजे पावसाचं घर हा 1984 साली प्रसिद्ध झाला आणि 1994 साली ऐन पहाटे हा झाला. एकंदरीत त्यांच्या काव्यकालाचा खंड जर बघितला, सबंध काव्यकाल जर बघितला, तर सुमारे 1938 पासून ती सुरुवात झाली त्यांची काव्यलेखनाला. वयाच्या 13व्या-14व्या वर्षी, आपण नंतर भावकवितेकडे वळताना मी त्याबद्दल सांगेन, परंतु ही जी सुरुवात झालेली आहे ती 1994पर्यंत जवळजवळ त्यांचं काव्यलेखन चालू होतं. या कालखंडामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काव्य निर्माण केलं. बालगीतं, 3 शिशुगीतांचे किंवा बालगीतांचे संग्रह त्यांचे आहेत. यामध्ये अर्थातच बालगीतामध्ये सुद्धा परमन प्रवेश ज्याला म्हणता येतो, की बालकांचे जेव्हा कविता लिहिली जाते तेव्हा बालक आपल्या मनोविश्वाचं प्रकटन करतायत ही भूमिका त्यामध्ये असायला पाहिजे, तर ते बालगीत यशस्वी होतं. आपण लिहिणं हा वेगळा भाग आहे, बालकांविषयी प्रौढांनी लिहिणं हा भाग वेगळा. त्यानंतर बालकांनी आपलं मनोगत स्वतः व्यक्त करणं हा दुसरा भाग झाला. आणि जेव्हा कवी लिहितो तेव्हा बालकाचं मनोविश्व अत्यंत हृद्य अशा स्वरूपामध्ये जाणून घेऊन, त्याचं आकलन करून घेऊन तो ते व्यक्त करत असतो. हा तिसरा भाग झाला. तेव्हा अशा पद्धतीनं निकुंबांनी त्यांची मोठी शक्ती आहे की परमन प्रवेश ते फार चांगल्या प्रकारे करू शकतात. दुसऱ्याच्या मनात असलेल्या भावना कशा स्वरूपाच्या असतील, किती गहिऱ्या असतील, किती ताज्या असतील, हे सर्व ते जाणू शकतात. आणि याचं कारण त्यांची स्वतःची जीवनासक्ती आणि सौंदर्यासक्ती. लहान मुलांच्यात त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांना विचारलं की तुमचे छंद कोणकोणते आहेत, तुमच्या आवडी कशा आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की साहित्य वाचन, साहित्य लेखन ही तर माझी आहेच आवड, पण त्याचबरोबर चित्रकला, बासरी वादन हेही ते करत होते. संगीतामध्ये त्यांना रुची होती. चित्रकलेमध्ये सुद्धा वॉटर कलर आणि वॉटर कलरने काढलेली पेंटिंग्स हा त्यांचा छंद खूपच त्यांनी जपला होता. त्याचबरोबर परमन प्रवेश ज्याला म्हणता येईल, तो परमन प्रवेश करून हे जे काही बालकांच्यात हसणं, खेळणं, त्यांच्यात रममाण होणं, हे सगळं त्यांना आवडत होतं. हे याचंच द्योतक आहे असं म्हणता येईल. त्यांची जी आवड आहे ते अशा प्रकारे बालगीतातून व्यक्त झालेली आहे. अत्यंत हृदय असं चित्रण बालकांच्या मनोविश्वाचं त्यांनी बालगीतातून केलेलं आहे. अर्थातच बालगीतकार याप्रमाणे अतिशय स्वाभाविक असं बालकाव्य निर्माण करून ते वळलेले आहेत, ते समीक्षेकडे पण वळलेले आहेत. समीक्षा, एक कवी जेव्हा समीक्षा लिहितो
तेव्हा त्याला एक वेगळं वजन प्राप्त होतं. कारण असं की कवीची जीवन आकलण्याची शक्ती जी असते, जीवनाचं आकलन करण्याची जी शक्ती असते, जी सूक्ष्मता असते, ती वेगळी असते. संवेदनशील अशी मनोभूमिका असते त्याची. आणि या ठिकाणी समीक्षक या नात्यानं सुद्धा त्या व्यक्तीला साहित्य हे तितक्याच संवेदनशीलतेनं आणि स्वागतशील वृत्तीनं तपासावं लागतं, बघावं लागतं. तरच उत्तम समीक्षा लिहिता येते. समीक्षा म्हणजे केवळ पुस्तकाचा परिचय नव्हे. समीक्षा हे वेगळं शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर हे शास्त्र विधायक आणि विघातक अशा दोन्ही प्रकारच्या समीक्षा करू शकतं. निकुंबांची समीक्षा ही निश्चितच विधायक समीक्षा आहे. ते म्हणतात, ज्या गोष्टींचा उच्छेद व्हायला पाहिजे साहित्यामध्ये तो झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, पण जे त्यातलं सुंदर आहे, जे मौल्यवान आहे ते मात्र वाचकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे. आणि माझी तीच भूमिका आहे समीक्षा लिहिताना. अशी अत्यंत समतोल समीक्षा त्यांनी केली. ते उत्कृष्ट व्याख्याते होते, प्राध्यापक होते. ह्याच्यामागे सुद्धा हेच कारण आहे. त्यांचा वाचन व्यासंग हा अफाट होता. त्यांनी 1946 साली जेव्हा MA पदवी मिळवली, केळकर सुवर्णपदक, नजीम केळकर सुवर्णपदक आणि चिपळूणकर यांच्या पारितोषिकाचे ते मानकरी झालेले होते. 1946ला ते MA झाले, विशेष प्रावीण्यासह झाले आणि मराठीमध्ये पहिले आले. हे सगळं जरी खरं होतं तरीसुद्धा नंतर प्राध्यापक म्हणून ते 1947 साली कर्नाटक कॉलेजमध्ये जेव्हा रुजू झाले तेव्हा त्यांच्या बाबतीत अशी घटना घडली की तिथे ते नोकरीवर रुजू झाल्यानंतर एकदा परमशिवय्या मला वाटतं त्यांनी लिंगराज कॉलेजमध्ये त्यांना व्याख्यानासाठी बोलवलं होतं. आणि ते इतके प्रभावित झाले त्यांच्या व्याख्यानाने की त्यांनी ज्या वेळेला तिथे पद रिकामं झालं साधारण 1951च्या दरम्यान, त्यावेळेला निकुंबांना मुद्दामून बोलवून घेतलं आणि त्या पदावर त्यांची नियुक्ती केली. आता हे जे काही घडलं ते म्हणजे उत्तम व्याख्याते, उत्कृष्ट व्याख्याते ह्या दृष्टिकोनातून ते समाजासमोर आलेले होते त्यावेळेपर्यंत. कशी ही समीक्षा आहे? ही समीक्षा विद्यार्थ्यांनाही आवडायची आणि म्हणून ते विद्यार्थी प्रियही बनले होते. तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांचं प्रत्येक लेक्चर, प्रत्येक व्याख्यान हे अत्यंत व्यासंगाने परिपूर्ण असं असायचं. त्यांचे जे अभ्यासपूर्ण संदर्भ त्यामध्ये लाभायचे किंवा त्यांची ज्या पद्धतीनं समीक्षा व्हायची त्याला त्यांनी म्हटलं की सुरुवातीला शब्द कळणं म्हणजे सगळं समजलं असं नव्हे. शब्द ही पहिली पातळी आहे. त्यामध्ये जी भावना निर्माण झालेली आहे, त्याचा जो आशय आहे तो समजणं ही दुसरी पायरी आहे. आणि त्या आशयाचं बरोबर निवेदन झालं आहे की नाही, जे संदर्भ आलेले आहेत, जे सौंदर्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अभिव्यक्तीचं, ते योग्य प्रकारे झालं आहे की नाही, हा बौद्धिक विचार, ही जी बौद्धिक पातळी आहे ही तिसरी पातळी आहे. त्यांची समीक्षा ही तीनही पातळीवरनं फिरायची. आणि म्हणूनच विद्यार्थी वर्ग हा अत्यंत रोचक व्याख्यान रंजकही करायचे आणि त्याचबरोबर अनेक जण हे व्याख्यान ऐकताना त्यांचे विद्यार्थीही असतील आणि त्यांना हे पटेल की अत्यंत रोचक व्याख्यान, रंजक व्याख्यान, विविध प्रकारचे सौंदर्याचे संदर्भ, ज्ञानाचे संदर्भ, साहित्याचे संदर्भ त्यांच्या व्याख्यानामध्ये यायचे. आणि अशा प्रकारे ही 3 पातळ्यांवरनं त्यांची समीक्षा फिरायची आणि त्यामुळे त्यांचं व्याख्यान ऐकणं ही पर्वणी असायची. हीच गोष्ट बाहेर व्याख्यान देतानाही असायची. त्याला आरंभ असायचा, उपसंहार असायचा आणि अशा पद्धतीनं सर्व जो विषय असेल तो मांडायचा. अत्यंत रेखीव व्याख्यान ही त्यांची ख्याती होती. असो, समीक्षेमध्ये याचा फायदा झाला. आस्वादक समीक्षा त्यांनी जी लिहिली त्यामध्ये प्रत्येक
परंपरा, कवी, संत, पंत, तंत या कवींवरती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आधुनिक कवींवरती त्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, त्यांची समीक्षा केलेली आहे आणि विविध त्यांचे दृष्टिकोन, शाहिरी काव्याबद्दल बोलताना स्त्रीविषयक दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे तपशिलानं आपण त्याचा विचार आत्ता करणार नाही आहोत, पण ही समीक्षा अतिशय समतोल अशी झालेली आहे आणि आस्वादक समीक्षक म्हणून त्यांचं नावलौकिक झालेलं आहे. थोडक्यात आस्वादक समीक्षकचा अर्थ आपल्याला कळत असेल. आस्वादक समीक्षक हा रसिक आणि कलाकार, साहित्यकार यांच्यातला दुवा असतो आणि म्हणूनच कलाकाराचं जे काही हितगुज आहे, कलाकाराच्या मनातली जी सौंदर्य आहेत ती सगळी पोचवायचं काम हा समीक्षक करत असतो. समीक्षा प्रकार हाताळल्यानंतर त्यांना इतिहास लिहिणं हा एक त्या मानाने आवडीचा भाग झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं जे 5 खंड इतिहासाचे निर्माण केलेले होते त्यामध्ये 5व्या खंडातला काव्य हा जो प्रकार होता त्याचं संपूर्ण इतिहास त्याचा हा कृब निकुंबांनी लिहिलेला आहे. 1874 ते 1920 हा कालखंड आहे आणि त्यामध्ये असलेल्या परंपरा, त्यामध्ये असलेले कवी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचं त्यांची पृथगात्मकता या सगळ्यांचा विचार करून त्यांनी हा आढावा इतिहासाचा घेतलेला आहे. संपादनकर्ते म्हणूनही त्यांचं नाव आहे. त्यांनी साहित्य पराग आणि पत्रम पुष्पम या 2 तसंच फणसाचं पान हे स्वतंत्र संपादन केलेले आहे. साहित्य पराग हे प्राध्यापक गोम कुलकर्णी यांच्या सहकार्याने, पत्रम पुष्पम हेही त्यांच्या सहकार्याने पण स्वतंत्ररित्या, आणि सुरुवातीचं साहित्य पराग हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांच्यावर सोपवलेलं काम होतं हे म्हणून संपादन केलेलं आहे. त्यांच्या भूमिकेमध्ये बसेल त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं संपादन करते म्हणूनही त्यांनी काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तसंच शेवटचं नाही पण महत्त्वाचं असं एक त्यांच्याकडनं जे कार्य झालं की ज्याच्यामुळे त्यांचा एक नवीन पैलू लोकांसमोर आला, तो म्हणजे शाळेपासनं ते जरी संस्कृतचं मराठी भाषांतर करत होते, उत्तम भाषांतर करत होते हे खरं होतं, तरी इथेही अनुवादक म्हणून त्यांनी जे काही काम केलं आहे ते अतिशय विलोभनीय असं आहे. संत बसवेश्वरांच्या संगमस्थळीचे जळ या वचनांचा, कन्नड वचनांचा मराठी पद्यानुवाद त्यांनी केलेला आहे आणि तो इतका मार्मिक केलेला आहे, इतका रसोत्कट आहे आणि तत्त्वज्ञानाची, अध्यात्माची बैठक तीही सांभाळलेली आहे. असा समतोल सांभाळत त्यांनी हा पद्यानुवाद अत्यंत रसाळ केलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांचा जो काही साहित्य प्रवास आहे त्यामध्ये अद्यापही आपल्याला भावकवितेकडे वळायचं आहे आणि ही त्यांची महत्त्वाचं त्यांचं योगदान साहित्यातलं आहे. त्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं तर 1938पासून त्यांनी काव्यलेखनाला जी सुरुवात केलेली आहे, 1938 ते 1943 या कालखंडातल्या कविता त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहामध्ये उज्ज्वला हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. उज्ज्वला तो झाला प्रसिद्ध 1945मध्ये. उज्ज्वला 1945मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर उर्मिला हा 1954मध्ये प्रसिद्ध झाला. भावकाव्यसंग्रहच आहे. उज्ज्वला, उर्मिला, अनुबंध हा त्यांचा स्वतःचाही अतिशय प्रिय असा हा भावकाव्यसंग्रह आहे. त्यानंतर अभ्र आणि त्यानंतर पंखपल्लवी असा हा भावकाव्याचा प्रवास या त्यांच्या कविता संग्रहातून दिसतो. आज आपल्याला यामध्ये त्यांनी जरी मातृवात्सल्याच्या, पितृवात्सल्याच्या वातावरणावर आधारित अशा जरी भावकाव्याचा आढावा घेतला असेल, लिहिलेला असेल, तरीसुद्धा आपल्याला जो काही फोकस करायचा आहे, प्रकाशझोत टाकायचा आहे, तो केवळ प्रेमकाव्यावर टाकायचा आहे. कारण परत सांगितल्याप्रमाणे वेळेची मर्यादा थोडीशी सांभाळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रेमकाव्य वास्तविक, सार्वकालिक
विशुद्ध अशी प्रेमभावना, तिची विविध विलसिते ही निकुंबाने मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात आपल्या काव्यामध्ये रेखाटलेली आहेत. प्रेम ही भावनाच अशी आहे की जी सामान्यपणे सगळ्यांनाच आवाहक ठरते. ही प्रेमभावना त्याच्या अत्यंत सूक्ष्म, गडद, गहिऱ्या अशा छटा त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेल्या आहेत. ह्या भावकाव्य संग्रहांकडे आपण आत्ता वळणार नाही आहोत, पण ह्याची जी सुरुवात झालेली आहे ती वास्तविक कुसुमाग्रजांच्या प्रोत्साहनामुळे झालेली आहे. कवी निकुंब हे बाहेरची प्रेरणा कुठली मानत नाहीत. त्यांच्या मातेनं केलेले जे काही धार्मिक संस्कार किंवा मातेला मातेकडून लाभलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारातून त्यांचं काव्य निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे मातेविषयी त्यांच्या मनात विलक्षण आदर आहे. ही गोष्ट खरी आहे. धार्मिक वातावरणही तसं काही घरात फार मोठं नव्हतं, जसं सामान्यपणे सर्वांच्या घरात असतं तसंच होतं. पण तरीसुद्धा एकंदरीत त्यांच्या जीवनाकडे जर बघितलं तर खडतर आयुष्य होतं त्यांचं बालपणापासून. कारण 7 बहिणी होत्या, त्यांचे विवाह झाल्यानंतर जी काय अवस्था घरामध्ये झालेली होती, आर्थिक विपन्नता थोडी आलेली होती, त्यामुळे शिकवण्या करून किंवा नोकरी करून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं होतं आणि ते मराठी MA होऊन मराठी विषयात प्रथम आलेले होते. हे सर्व करत असताना त्यांच्या जीवनात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा उल्लेख इथे करणं आत्ता शक्य नाही आहे. परंतु एकच गोष्ट की एक कठोर कर्तव्यता त्यांच्यामध्ये तर होतीच होती आणि कुठलीही गोष्ट ही सकारात्मकतेनं घेणं हा मोठा गुण त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता आणि तो त्यांनी जोपासलेला होता. हा शालेय जीवनातले काही प्रसंग जर बघितले तर त्याच्यातनं आपल्याला दिसतो. तसंच खडतर परिस्थितीतही उत्तम रीतीनं मार्ग कसा काढायचा ही त्यांना जाणीव होती. ते खडतर परिस्थितीला शरण येत नव्हते, त्याच्यातून ते मार्ग काढत होते आणि तो मार्ग हा नक्कीच उत्कृष्ट असायचा, चांगला असायचा, चांगल्याकडे जाणारा असायचा. त्यांच्या भावकाव्याकडे जर वळलो आपण आणि त्यातही प्रेमकाव्याकडे वळलो तर आपल्याला हाच प्रवास भावनेचाही दिसतो. कसा? सुरुवातीचं त्यांचं जे काव्य आहे मी सांगितलं त्यातमध्ये अंतप्रेरणा जरी त्यांची स्वतःचीच असली, स्वतःचे जीवनानुभव ही असली, तरी त्यांना प्रोत्साहन लाभलं ते कुसुमाग्रजांच्याकडनं. दत्ता पोळ यांच्या वाड्यामध्ये ते राहायचे आणि दत्ता पोळ हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते, कुसुमाग्रजांचे मित्र होते आणि त्या वाड्यात ते राहायचे. तिथे एक दिवस कुसुमाग्रज आले आणि दत्तापोळांकडे आलेल्या कुसुमाग्रजांनी सहज काव्याबद्दल जेव्हा बोलणी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या वाड्यामध्ये जो मुलगा राहतो 13-14 वर्षाचा मुलगा, त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. त्यांनी ताबडतोब त्यांचं त्यांची काव्याची वही ही कवितांची वही ही मागवून घेतली आणि ही मागवून घेतल्यानंतर हा मुलगा धावत पळत तिथे आला. निकुंब 13-14 वर्षाचे होते. ते धावत पळत आपली वही घेऊन त्या ठिकाणी आले. घाल घाल पिंगावाऱ्या ही त्यांची पहिली कविता आणि ती ज्याचं रेकॉर्डिंगही झालेलं आहे अशी ही कविता बघताच त्यांनी त्यांची पाठ थोपटली आणि एकंदरीतच त्यांचं जे काही काव्य आहे, काव्यलेखन आहे ते अतिशय छान आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं, पाठीवर थाप मारली आणि हे जे काही प्रोत्साहन त्यांना मिळालं त्याच्यातून त्यांची कविता अधिक फुलत गेली, बहरत गेली. कशी आहे ही कविता? सामान्यपणे जर एक नजर टाकली तर आपल्याला दिसतं की 1938 ते 43 हा कालखंड म्हणजे साधारणपणे कवी 1920चा जन्म म्हटलं तर ऐन तारुण्यातला हा कालखंड आहे. ऐन तारुण्याच्या कालखंडामध्ये निश्चितच जी काही प्रेमाविषयीची भावना असते ती भावना तरुण वयातल्या मुलांच्यातलीच भावना निकुंबांच्या मनातही आहे.
पण साहित्याचे प्रभावही थोडेफार आहेत, संस्कार आहेत. त्या काळामध्ये निर्माण झालेल्या रविकिरण मंडळाचे काही संस्कार आहेत. वाचन केलेलं आहे काव्याचं मोठ्या प्रमाणात, त्याचेही संस्कार आहेत. या ठिकाणी विचार केला तर असं दिसतं की ही कविता त्यांच्या मनात जी आहे ती फार चांगली आहे. कशी आहे? मला मी पण नसावे, तुला नसावे तू पण, रुची घेत थपकत जावा एक एक क्षण, वेढणाऱ्या अंधाराला वास तृप्तीचा असावा, विसावल्या धरणीने सार्थकाचा श्वास घ्यावा. चंद्र उगवूच नये, रात्र व्हावी निळी भूल, आत मात्र पुनवेचे गोरे ठसावे पाऊल. ही त्यांची मनोकांक्षा आहे. कविता ही अशी असावी असं त्यांना वाटतं. ही मनोकांक्षा मनात आहे. आणि तारुण्यात निर्माण झालेल्या कवितेकडे जर बघितलं तर तिथे थोडीशी नवथर, तारुण्याची नवथर नव्हाळी असलेली अशी थोडीशी कविता आपल्याला पाहायला मिळते. होऊनी आलो भिकारी, द्वारिया तुझ्या तरी, कांचनाच्या सिंहासनी बैसली होतीस तू, कांचनाच्या बैसली होतीस तू सिंहासनी. अशा प्रकारच्या ओळी त्यांच्या आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे ती जी कोणी राजकन्या आहे तिच्या दरबारात गेल्यानंतर नायक कसा आहे तो, होऊनी आलो भिकारी, भिकारी होऊन गेलेला नायक, पण एक दृष्टिक्षेप त्यांनी टाकला आणि त्या राजकन्येचं हृदय जिंकलेलं आहे. पण तिनं त्याला बंदी केलेलं आहे. होऊनी आलो भिकारी, तू कांचनाच्या सिंहासनावर बसलेली होतीस, केवढी तफावत आहे पा. अशा स्वरूपाची ही थोडीशी कविता दास आणि राजकन्या आणि दास किंवा दासी किंवा दीप आणि पतंग अशा स्वरूपाची जी काही प्रीत असते, अशा स्वरूपाची प्रीत सुरुवातीच्या काळामध्ये असलेली आपल्याला दिसते. तेव्हा हे जे काही प्रेम आहे किंवा एखादी नवयुवती ही जिच्यातनं मेनकेप्रमाणे चारुता ओसंडून चाललेली आहे, अशी एखादी युवती ही रस्त्यावरनं चालत असावी, ती आपल्याकडे बघणारसुद्धा नाही असं वाटत असतानासुद्धा तिनं आपल्यावर कटाक्ष टाकावा आणि तिने विचारावं आपल्याला, याचना करावी प्रेमाची, जी गोष्ट शक्य नाही. आणि आपण मात्र मनाला सांगितलं आहे की दास आणि सम्राज्ञी ही भूमिका साधारणपणे असते असं कुठेतरी मनात असताना तिने जर असं विचारलं तर आपण तिच्या याचनेला नकार द्यावा. अशा स्वरूपात जेव्हा ती भावना व्यक्त होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की रे संपल्यावर भैरवी, छेडू नको स्वर मोहना, असं यातच म्हणणारा हा कवी अत्यंत प्रगल्भ, प्रौढ, गंभीर अशी भाषाशैली की जी अनिलाने तेवढी कविता वाचली आणि भैरवी ही कविता ही वाचल्यानंतर म्हटलं होतं की अत्यंत प्रगल्भ असा हा कवी असावा. पण इथे ही जी नवथरता, नव्हाळी जी दिसते तारुण्यातली, हुरहुर आहे, आतुरता आहे, पण इथे अधिक स्त्री आणि पुरुष यामध्ये जे परस्पराकर्षण आहे एवढं यातून व्यक्त होतं. पण नवथरता आणि नव्हाळी ही मात्र यामध्ये आपल्याला दिसते. यानंतर पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर थोडंसं गतकालातलं जे काही प्रेम त्याच्यात आपण यशस्वी होत नाही अशी कुठेतरी जाणीव असल्यामुळे एक निराश वृत्ती, आता पुन्हा या प्रेमात पडायचंच नाही वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी मनाला समजावणं. आणि त्याच वेळेला कुठेतरी रस्त्यावरून चालताना प्रियेचा शब्द कानावर आला की काय म्हणून इकडे तिकडे बघणं आणि वेध घेणं, किंवा स्मरती अजून तुझे डोळे तुझे बदामी अशा स्वरूपाचं काहीतरी बदामी डोळे प्रेयसीचे स्मरण वगैरे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याही मनात त्याच वेळेला येत आहेत. तेव्हा ही जी काही कविता अशा पद्धतीनं पुढे चाललेली आहे त्यामध्ये ही आतुरता आहे, हळवेपणा आहे, थोडीशी कातरता पण आहे की आता पडायचं नाही म्हणून ठरवतो आहे पण तरीसुद्धा पडतो आहे.
कवी त्यामध्ये थोडासा पडायला लागला आहे, कारण हे परस्पराकर्षण आहेच. आता थोडी प्रेमाची जागा घेतलेली आहे, त्या नव्हाळीमधनं ते बाहेर आलेले आहेत. आणि पुढचा जो काव्यसंग्रह आहे तिथे आपल्याला दिसतं की हे प्रेम थोडंसं कुठेतरी रुजू लागलेलं आहे, कोणीतरी प्रेमाची साथ द्यायला लागलेलं आहे. दोघेच त्या तिथे होतो गे आपण, घे नाव सहज मी म्हटले तुझं हासून. त्यावेळेला तू किती लाजलीस, ओठांवर द्युती आली, नावही आलं, पण नाही तू घेतलंस. ही कुठेतरी जाणीव, वेगळी जाणीव, थोडीशी मनाच्या तळाशी प्रेम म्हणून जी काही जपलेली जाणीव आहे ती जाणीव आता हळूहळू व्यक्त व्हायला लागली. इथेही कातरता आहे, कंपनं आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. कधी निराशा आहे, कधी आशा आहे. याच्या झुल्यावरती आंदोलित होणारी ही अवस्था ही कवीची आपल्याला दिसते. आणि एक उदाहरण तुमच्यासमोर देते. वळणावरच्या त्या विद्युत दीपाखाली आपण दोघे, शिरी तुझ्या प्रकाश पिवळा धूसर. वळणावरच्या विद्युत दीपाखाली आपण दोघे, शिरी तुझ्या प्रकाश पिवळा धूसर. ओठावर अर्धी मुर्धी वाक्ये, हाल चाल अस्वस्थ उगीच मधून. दृष्टी कोरिते पायतळीचा रस्ता. तुम्ही पूर्वीच्या काळात जर गेलात, आजच्या प्रेमाच्या कल्पना आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इथे हे प्रेमच आहे, अनुरक्ती आहे, आवेग आहे, ओढ आहे. पण ही ओढ कशा पद्धतीनं व्यक्त होते तर अस्वस्थता आहे, हालचालीमधली अस्वस्थता आहे. दृष्टी कोरते पायतळीचा रस्ता. आपोआप दृष्टी खाली झुकलेली आहे. सरळ सरळ डोळ्यात डोळे घालून बघणं हा प्रकार नाही. तेव्हा नीट बोलायचं आहे, पण तेही नीट बोललं जात नाही आहे. अस्फुट वाक्य आहेत, अर्धीमुर्धी वाक्य आहेत. आणि कुठेतरी जो कॉन्शियसनेस, त्यामुळे हालचालीसुद्धा लक्षात घेऊन, म्हणजे थोडक्यातच कुणीतरी आपल्याबरोबर आहे याची जाणीव मनात असल्यामुळे ही हालचाल अस्वस्थ आहे, स्वस्थता नाही त्यामध्ये. अशा या सगळ्या गोष्टी ह्या कवी टिपतोय. केवढ्या सुंदर ह्या सूक्ष्मतेनं टिपलेल्या आहेत, किती गहिऱ्या आहेत. याचा जर विचार केलात तर लक्षात येईल की निकुंबांची जी चित्रकलेची आवड आहे ही अशी काव्यातनं व्यक्त व्हायला लागलेली आहे. एवढंच नाही तर आपल्या बाहूंचा अडसर दाराला घालून ती विचारते, याल पुन्हा कधी, पुन्हा केव्हा येणार तुम्ही आता. ही जी ओढ आहे, ही जी अनुरक्ती आहे, ही अशा बारकाव्यातनं कविवर्य निकुंब व्यक्त करतात. तेव्हा अशा पद्धतीनं पुढे सरकत ही कविता प्रत्यक्ष प्रेम या भावनेपर्यंत पोचते. हे प्रेम कुठेतरी रुजतं. एका नायिकेकडे ज्या वेळेला हे प्रेमाचा प्रतिसाद त्यांना मिळतो त्यावेळेला मात्र ते म्हणतात की कशी आहेस तू. इथेही भेट आहे, एकमेकांचा सहवास आहे. आणि या सहवासाची जी काही क्षणचित्र आहेत, ही क्षणचित्र पुढच्या टप्प्यामध्ये कवी टिपताना आपल्याला दिसतो. यात शारीरिक हालचाली आहेत, सूक्ष्मता आहे, पण त्याचबरोबर मानसिक बारीक बारीक प्रेमातल्या ज्या छटा आहेत त्याही कवी वर्णन करतो आहे. ज्ञात न कामज पायीन रुतल्या काट्यावरती, उगाच भलता आळ घेऊनी, बघशी चटकन मुरडून मागे, धीट तशी तू. मागे वळून बघण्या इतकीच ती धीट आहे, ह्याहून जास्त धीट नाही आहे. किंवा मी मारता सांग उडी देशील तू तनू झोकूनी, म्हणून ती तनू झोकून देईल इतकी धीट आहे.
पण तरीसुद्धा ती पूर्णपणे धिटाईनं वागते का? नाही. कारण ओठावर आलेले जे काही शब्द आहेत ते अजूनही गिळूनच टाकते, ती व्यक्त करत नाही आहे. किती सावध वागशी. का बरं ह्या चौकटीतनं ती बाहेर पडत नाही आहे? किती सावध वागशी. कुठे जाऊ नये तोल. आपला तोल जाऊ नये म्हणून किती सावधपणाने वागतेस. कवीला वाटतंय की तिने मोकळं व्हावं, परंतु नायिका ही मोकळी होत नाही आहे. ते अत्यंत तोलून मापून वागते, ती सावधतेनं वागते, तिला चौकटीबाहेर पडायचं नाही आहे. आणि या दृष्टिकोनातनं पुढची कविता जी पुढे सरकायला लागते, इथे प्रेम रुजलेलं आहे, परंतु चौकटीबाहेर पडायचं नाही हा अट्टाहास, हा हटवाद असल्यामुळे आता ही कविता एक वेगळं वळण घ्यायला लागते. हे वळण असं आहे की जिथे ताटातूट नाही, पण काही वेगळे निर्णय दोघांना घ्यावे लागतात, नायक नायिकेला घ्यावे लागतात. समांतर रेषेत चालायचे. आता याच्यापुढे सहवास नाही, आता समांतर रेषातून चालायचं आहे, समांतर वाटांनी जायचं आहे. आज्ञा सुटल्या पाठोपाठ वेताच्या फटकाऱ्यासारख्या धनुष्याच्या टोकानं आखलेली रेषा अलीकडे पलीकडे मोडायची नाही. मानेचा कोन ढळायचा नाही, नजर सरळ पाहिजे. या आज्ञा सुटल्यात पाठोपाठ, आणि म्हणूनच समांतर वाटाने चालण्याची जी काही आवश्यकता आहे ती आवश्यकता नायकाला पत्करावी लागलेली आहे. हे प्रेम रुजत असताना खूप काही जरी वाटलं तरीसुद्धा नायकाला असं वाटतं की आता मात्र ही प्रेयसी आपल्या आयुष्यातनं निघून जाणार. एक प्रकारचं कारुण्य अनुभवायला लागणार. ही नायिका जर नसेल तर जीवनात प्रेम नाही, आणि प्रेम हे त्याचं बळ आहे, कवीचं बळ आहे प्रेम हे. आणि हेच जर नसेल तर पुढे जीवनाची वाटचाल कशी करायची. पण तरीही निकुंबांच्या व्यक्तिमत्वाची घडण अशी आहे की कवी या नात्यानेसुद्धा अत्यंत उत्स्फूर्त, अत्यंत प्रत्ययकारी अशा ह्या कविता आहेत. जणू काही प्रत्यक्ष आपण ते चित्र बघतोय, त्यात आपण सहभागी झालोत, अशा स्वरूपाची भावना निर्माण व्हावी, अशा स्वरूपात या कविता आपल्या समोर येतात आणि वाचक त्याचा आस्वाद अशा पद्धतीने घेऊ शकतो. इतक्या सूक्ष्म अनंत छटा प्रेमाच्या निकुंबाने यामध्ये चित्रित केलेल्या आहेत. यामध्ये आणखी एक छटा तुम्हाला थोडक्यात सांगते की तुझा पारदर्शी तळ, तुझ्या मनाचा तळ कसा आहे, पारदर्शी आहे. इतका स्पष्ट दिसे तळ त्याचा, तरीसुद्धा कवीला वाटतं खडा फेकून पाहतो. खडा कुठला टाकतोय तो? संशयाचा. खडा टाकून पाहतो, फेकून पाहतो, संशयाचा खडा मी त्यामध्ये फेकतो. आणि मग तगमग तुझी, आणि ती पटवून देते त्याला की नाही नाही असं काही नाही, माझा पारदर्शीपणा तसाच आहे, काहीही माझ्या मनात नाही, तू निशंकपणे असंच प्रेम कर, किंवा प्रेमाला जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये असं मनात आणू नकोस. हा जरी भाग असला तरीसुद्धा तगमग तुझी आणि हे सगळं पटवून देताना जी तिची तगमग होती आहे, तगमग तुझी आणि माझ्या डोळी आहे पाणी, पण तरीसुद्धा आतला माझ्या मनातला कोणीतरी दुष्ट सुखावतोय. पुरुषी अहंकार, स्वामित्वाची जाणीव ही जी पुरुषात असते ती या ठिकाणी संशयाचा खडा टाकून उगाचच ती आपलीच आहे ना हे याची खात्री करून घेत असते. आणि तो भागही या ठिकाणी म्हणजे इतक्या बारीक बारीक छटासुद्धा निकुंबांनी आपल्या काव्यातून वर्णन केलेले आहेत. असा हा प्रवास काव्याचा चाललेला असताना एकाएकी मी चौकटीबाहेर पडणार नाही, जे आहे तेच मान्य करायला पाहिजे, हा जेव्हा भाग जीवनामध्ये निकुंबांच्या आलेला आहे, किंबहुना कवीच्या आलेला आहे,
नायकाच्या आलेला आहे, काव्यनायकाच्या जीवनात आलेला आहे, त्यावेळेला विलक्षण अस्वस्थता, विलक्षण कारुण्य मनात निर्माण झालेलं आहे. हे जे कारुण्य निर्माण झालं आहे त्यातून आता पुढचा प्रवास करायचा आहे. पण तो जरी करायचा असला तरी तो कशा प्रकारे करायचा, हा वेध घेणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आणि अत्यंत उत्कृष्ट असा हा प्रवास आहे. म्हणून त्याचा वेध घेणं हे एक आनंदाचा ठेवा आहे असं मला म्हणावं लागतं. मागच्या वाटा सगळ्या बुजवून टाकल्यात, कारण निरोप दिलेला आहे. नायिकेनं निरोप दिलेला आहे नायकाला. कसा निरोप दिला आहे? निरोपाला डोळे असतात, निरोपाला डोळे असतात पापण्याआड आसू जपणारे, निरोपाला डोळे असतात पापण्याआड आसू जपणारे, काकुळत करणारे थेंब ठिपकू नये म्हणून, डोळ्यातून थेंब ठिपकू नये म्हणून काकुळत करणारे, काकुळतीनं बघणारे असे डोळे असतात. निरोपाजवळ असतो गोरामोरा भाव, ओठावरले सावध हसू हरवलेपणी पुसणारा, आणि असते एक तगमगणारे हृदय. निरोप देताना ही अवस्था झालेली आहे. अत्यंत कठीण आहे निरोप देणं, कारण प्रेमाचे अनुबंध एकमेकात गुंफले गेलेले आहेत, दृढ झालेले आहेत, आणि अशा वेळेला निरोप द्यायला लागतो एकमेकांना आणि समांतर वाटाने चालण्याचा मार्ग पत्करावा लागणार आहे. हे सगळं कठीण आहे खूप, पण हे पचवावं लागणार आहे. हे काव्य नायक जो आहे तो पचवतोय, आणि हे पचवत मागच्या वाटा बुजवून टाकून तो पुढची वाट चांगली कशी करता येईल ह्याच्याकडे लक्ष देतोय. मागच्या वाटा आता बुजवून टाकलेत, पण तरीसुद्धा स्मृती मनात जाग्या आहेत. अनुबंध संपला का? विसरावे, मी विसरावे असं म्हटलं गेलं तरीसुद्धा कसं विसरणं शक्य आहे? विसरावे, मी विसरावे, पण कसं शक्य आहे? ते होत नाही. अनुबंध संपला का? प्रेमाचा हा अनुबंध संपला का? हृदयात ओलीपण, हृदयात ओली आहे. कसली ओली आहे? हृदयात ओलीपण, पळसाच्या फुलावर विसावली आठवण. पळसाच्या फुलावर विसावली आठवण असा हा अनुबंध आहे. पळसाचं फूल कोणी जर तुम्ही बघितलं असेल तर लक्षात येईल की किती बारकाव्यानं हे प्रेम आणि किती सूक्ष्मतेनं हे प्रेम या ठिकाणी व्यक्त होते. हा ओलावाच नुसताच नाही आहे, तर पळसाच्या फुलावर ही आठवण विसावली आहे. स्मृतीमधली ही आठवण जपतच आता पुढलं आयुष्य जगायचं आहे. पुढचा प्रवास हा अभ्र पंखपल्लवी यामधून असा दिसतो. कशी आठवणी आहे? या आठवणीच्या जीवावरच आता पुढचं आयुष्य काढायचं आहे म्हटल्यानंतर नक्षीदार कुपी आहे, आणि ही आठवण म्हणजे जणू अत्तरासारखी आहे. ही अत्तरासारखी असणारी आठवण कवी मनात जपतोय. ही जपत असताना तो म्हणतो की अनिवार बोलता बोलता तिच्या सहवासाबद्दल बोलतोय की तुझा सहवास कसा आहे? जुईच्या हळुवार फुलासारखा. आणि तुझा सहवास हळुवार जुईच्या वासासारखा. खुलत्या सांजेतून उमलत्या रात्रीत शिरणारा. प्रत्येक शब्द बघा, कुठेही तुम्हाला शब्द बदल करता येणार नाही, इतक्या उत्कृष्ट रीतीनं अभिव्यक्ती आहे ही सारी. खुलत्या सांजेतून उमलत्या रात्रीत शिरणारा. तुझा सहवास हळुवार जुईच्या फुलासारखा, जुईच्या वासासारखा, खुलत्या सांजेतून उमलत्या रात्रीत शिरणारा. अनिवार बोलता बोलता नकळत अबोल झालेला. तो तर केव्हाच जपून ठेवलाय मी एका उंच नक्षीदार कुपीत. कुपीत जपतात अत्तर.
मन खंतावते सकारण आकारण, त्यावेळी अत्तर लावायला हवेच ना. तऱ्हेतऱ्हेचे कवीची ही भावना आहे. आणि अशा पद्धतीनं स्मृतीनं जपत जपत आता पुढे जायचं आहे. जरी समांतर रेषा असल्या तरीसुद्धा एकच गोष्ट कवीला समाधान देणारी आहे, आणि ती म्हणजे एवढीच की वाटेनं चालताना कळीला कितीही वेणा सोसायला लागल्या तरी स्पर्शाची पाकळी जन्मायची नाही, हे जरी खरं असलं तरीसुद्धा एक अथांग आभाळ दोघांच्या शिरावरती एकच आहे. आणि जेव्हा तुझे ओठ सुकतात त्यावेळेला माझीही प्यास हरपते, माझीही प्यास करपते, निघून जाते, अशी आस्था कवी मनात आहे. आणि ही आस्था मनात ठेवूनच पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. यामध्ये एक अलिप्तपण, बधिरपण नव्हे, अलिप्तपण आणि अंतर्मुखता यांचा प्रत्यय वाचकांना यायला लागतो. कवीनं हे स्वीकारलेलं आहे, किंबहुना काव्यनायकानं हे स्वीकारलेलं आहे. आणि हे स्वीकारून आता पुढचा प्रवास आपल्याला चांगला करायचा आहे, या भूमिकेतनं अत्यंत अलिप्तपणे ज्या वेळेला कवी आपल्या गतकालाकडे बघतो तेव्हा त्या वाटा बुजवून टाकून समोर येणारी जी वाट आहे, जी आपल्याला पत्करायची आहे, जी आपल्याला स्वीकारायची आहे, ती वाट कशी जास्तीत जास्त चांगली करता येईल हे तो बघतो. मनाचा प्रवास अशा रीतीनं चाललेला असताना उद्वेगाच्या कहरात त्याची पेटविली होळी, माझी अरुवार गुजे त्याच्या संगे आहाळली, पोळलेल्या हाती माझ्या आता घुंगूर टिपरी, फेर धरितो रक्तात धुंद फाल्गुन केशरी. स्मृतींच्या आधारावर पुढचं आयुष्य जगत असताना हळूहळू एक अशी अवस्था येते की मागचं सगळं काही प्राप्त, काही लुप्त, काही फक्त क्षितिजाचं, काही प्राप्त, काही लुप्त, काही फक्त क्षितिजाचे. जेव्हा मन खंतावतं त्यावेळेला जे जे हाती ते ते आनंद घनाचे, अशा स्वरूपाची भावना मनात निर्माण व्हायला लागते. आणि त्याच भावनेत असताना मग ही उद्वेगाच्या कहरात त्याची पेटविली होळी, जे जे आत्तापर्यंत जपलेलं होतं त्या सगळ्याची होळी पेटवली आणि अरुवार गुजे जी होती ती त्याच्या संगे आहाळली. सोनं जसं कसदार बनतं जास्तीत जास्त, तसं अधिकाधिक कसदार होऊन ही भावना आता मनाला व्यापून राहिलेली आहे. आणि मग ही भावना ज्या वेळेला अशा पद्धतीनं व्यापते त्यावेळेला कवीची भूमिका अशी आहे की प्रेम जेव्हा अशरीरी होते त्यावेळेला ते अद्वयानंद उपभोगू लागते. या ठिकाणी हाच अद्वयानंद केशरी फाल्गुन आणि घुंगुर टिपरीच्या नादामध्ये निर्माण होतो. द्वैताकडून संबंध प्रवास अद्वैताकडे झालेला आहे, व्यष्टीकडून समष्टीकडे कवी चाललेला आहे. फक्त व्यक्तिपुरतं प्रेम आता राहिलेलं नाही, आता ते समष्टीत विलीन व्हायला लागलेलं आहे. म्हणूनच रासक्रीडेचा आनंद, घुंगूर टिपरी आहे हातामध्ये, आणि फाल्गुनामध्ये जी रासक्रीडा चाललेली आहे त्या रासक्रीडेमधला सहभाग जसा असावा त्याप्रमाणे ह्या पोळलेल्या हातामध्ये घुंगूर टिपरी घेऊन कवीचं मन हे अशा स्वरूपाचा अद्वयानंद उपभोगायला लागलेला आहे. अशा ह्या अद्वयानंदामध्ये सारे लोक सामील व्हावेत अशी ही भावना आहे. का आता व्यष्टीकडून समष्टीकडेही चाललेली जी भावना आहे ती महत्त्वाची आहे. आणि कवी त्या निळ्या आकाशाकडे आता फक्त ही निळाई जी आहे अथांग त्यामध्ये एकरूप व्हायचे हीच इच्छा व्यक्त करतो. नभ निळे मोर,
नभ शुद्ध निळे भूर, संवेदन नाही तुझे आणिक समोर. उतरते संथ संथ आत निळी कीळ, उर स्वस्थ शांत तरी होई उतावीळ. कशासाठी उतावीळ होतोय? हवेपणा पैलचे ये काही बाई हाती. हवेपणा पैलचे, पलीकडचा, मला काही हवं आहे याच्या पलीकडचं काही माझ्या हाताशी यायला लागलेलं आहे. हवेपणा पैलचे ये काही बाई हाती, डोळी अन्नो सुख भारे मिटू नका पाती. डोळी अन्नो सुख भारे मिटू नका पाती. आणि अशा पद्धतीनं या निळाईची कीळ, तेज जे मनात उतरायला लागलेलं आहे, ते उतरताना सगळ्या लोकांना यारे यारे अवघे जन येथे निरसले तुम्ही असं म्हणत सर्व जनांना, सर्व लोकांना कवी सामावून घेतोय आणि आपला हा अद्वयानंद वाटत आहे. अशा पद्धतीनं हा प्रवास या ठिकाणी संपतो. प्रेमकाव्याचा प्रवास अशा पद्धतीनं संपतो आणि लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा हा प्रेमप्रवास त्यांच्या प्रगल्भ जीवनस्पंदनांची जाणीव करून वाचकाला देतो. असं हे जे प्रगल्भ व्यक्तिमत्व ते काव्यामध्ये प्रकट होतं, ते सार्वजनीन होऊनच प्रकटतं, सर्वस्पर्शित्व घेऊनच प्रकटतं. ही भावना प्रेमाची जी प्रथमपासून निर्माण होते तीही सर्वस्पर्शी असली तरी इथे एका उदात्त पातळीला नेऊन आपल्याला ठेवते, वाचकांना ठेवते आणि सर्वस्पर्शित्वाची भावना यामधनं व्यक्त होते. अद्वयानंदाची भावना व्यक्त होते. लौकिकाकडून अलौकिकाचा हा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. धन्यवाद. नमस्कार. आमच्या विनंतीला मान देऊन प्राध्यापिका डॉक्टर शुभदा शहा आज इथे उपस्थित राहिल्या व त्यामुळे आम्ही कविवर्य कृब निकुंभ यांच्या साहित्याचा मनापासून आस्वाद घेतला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाची सुरुवात मधुर आवाजात कृब निकुंभ यांच्या कवितेने केलेल्या पूर्वा जठार पुणे यांचे आभार. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या श्री संकेत कुलकर्णी यांचे आभार. सर्व पत्रकार बंधू भगिनी, माध्यमे तसेच कार्यक्रमात सहभागी सर्व रसिकांचे मनापासून आभार. पुन्हा असेच कार्यक्रम करू, परत भेटत राहू. धन्यवाद.